चटका का देतात जवळ नाही बघा, त्यांना पण फिलिंग्स असतात बघा. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राज गोरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात. तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. गेल्या 3 दिवस तुम्ही रेवस गावातला धमाकेदार सोला बघताय. पहिल्या दिवशी तुम्ही बघितला तर माम सोला, वरमाई सोला. दुसऱ्या दिवशी देव भेटवले आणि हळद मिरवणूक जी असते रेवस बोडणी गावाची ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिसऱ्या दिवशी काल हळद लावली सकाळी आणि रात्री मांडव सोला बघितला. आणि आज लग्न कार्य आहे आणि जे काही विद्या वगैरे सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. या 4 दिवसामध्ये फुल धमाल केले 4 दिवस रेवस गावामध्ये आपण. तर ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत जा. आणि आजच्या दिवशी रेवस गावामध्ये लग्नाच्या दिवशी काय काय होत असते, मामवण होत असते, जावयांचं मानपान होत असते आणि आपले मवा होत असते. म्हणजे थोडी शेविंग करतात नवऱ्याची आणि नाणे पडतात. पण आज लग्न लवकर असल्यामुळे यांनी काय केलं, कालच मामवण आणि जावई कालच पुजले. कारण का लग्न लवकर आहे आणि दोघांचं आहे, घाई गडबड नको म्हणून ती कालच विधी पूर्ण केल्यात. त्या विद्या मी या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. कारण का कालचा ब्लॉग पण धमाकेदार झालेला आहे. तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही लिंक देत जाईन मी, जाऊन नक्की बघा. टाइमपास न करता लग्न सोहळ्याचा ब्लॉग चालू करूया. आणि दोन्ही परिवाराला आणि दोघांनाही आणि चौघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच काय एकत्र राहा, आनंदी राहा. राजेश्री आई आहे, ती सर्व आपल्या लग्नातल्या कार्याचं सर्व काही बघत आहे, विद्या वगैरे सर्व तीच बघत होती. आणि आता ती मामा बोलवायला जाणार आहे ना आई, काय असते ते सांगा मला. म्हणजे आम्ही मामांना बोलवतो. हा म्हणजे मामाची विधी करते, म्हणजे इथं मामा पूजन करते, मामवण होईल म्हणजे मामा पूजन करते. मग त्यांना काय टावेल बिनी हा त्यांचा मानपान केला जाईल. आता सध्या किती मामा आहेत आपल्याला बघू दे इकडं. ओके. आणि आज जी विराजला बायको केले ती मामाचीच मुलगी आहे. म्हणजे मामाच्या तिकडं घरीच बोडणीवर सगळं मामा जमलेले असतील. म्हणजे तिकडे जाऊन सर्वांना तुम्ही आमंत्रण करशील. ठीक आहे, एवढं मामा आहेत. आणि नंतर आजच कुठली विधी होणार आहे, जावयांची पण आज करणार. जावयाची आज म्हणजे बघायला गेलं तर ही लग्नाच्या दिवशी होणारे विधी आहेत ना. पण आम्ही आजच करणार. कारण का उद्या मंडळी येते सर्व बाहेरून, मग त्यांना वेळ द्यायला भेटत नाही. म्हणून आजच आपण या सर्व विधी करणार आहोत. मामवण आणि जावई पूजन, जावयांचं पण मानपान होते ना. तर जावई किती आहेत बघू दे. बघा जावई पण एवढे आहेत, यांचं मानपान होईल. हो ओके. तर सर्व विधी वगैरेचं कार्य आई बघते. राजेश्री आई, माझ्या मम्मीचं नाव पण राजेश्री आहे म्हणून माझे नाव लक्षात राहते. असा विषय आहे, नाही तर मला नाव लक्षात नाही राहत. कारण का सर्व चिकार जण आई ताईसा भेटत असतात, सर्वांची नावं लक्षात ठेवणं पॉसिबल नाही. समजलं. आता तुझं नाव आयुष्यभर लक्षात राहील माझे. ठीक आहे. आणि ती हसते पण बघा किती मस्त, दिल खुलासपणे हसते. ठीक आहे, धन्यवाद आहे. सर्व विधी हँडल करण्याची जबाबदारी राजेश्री यांकडे दिलेली आहे. तर आई, आता सध्या आपली जी विधी चालली आहे त्याला आपल्याकडे काय बोलतायत? आमच्या त्याला चाऊल सरणं बोलतात. चाऊल सरणं बोलतात. ओके, चाऊल सरतायत आता सध्या. आणि पहिला विराज जातं सरळ चाऊल, नंतर मग पिंजर. ओके चला. गोल गोल या पाच फेर मारा झाली ना. गणपती
आम्हाला बोल ते दिवा दिवा सारखं असं बोल सरलन काय ये ना हान बोल सरलन काय ये ना ये ना हान तर मार भी जाती मार 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 आपल्यासोबत क्विंजल नवरी आहे आणि विराजबद्दल तर आपण सर्व विचारलं आहे कारण का त्याने अरेंज मॅरेज केलं आहे आणि मामाची मुलगी केली आहे. क्विंजल काय सांगशील, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. मला माहिती होता आणि खूप सुंदर जोडा आहे आणि सुंदरम भाऊ आहेत ना ते पण जाम भारी आहेत, एकदम फ्रेंडली आहेत. त्यांना तुम्हाला मला वाटतं मामसोल्याच्या वेळी का कुठल्या तरी हल्दीच्या वेळी त्यांना भेटवलेले आहेत मी, तर त्यांना पण आज आपण भेटणार आहोत लग्नाच्या वेळी. पण त्या अगोदर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. हे बघा इकडं गुफी आहे आणि मामसोल्याच्या दिवशी त्याला बघितलं होता तर त्याचा काहीतरी वेगळाच रूप बघायला भेटलेला आणि काल हल्दीपासून एकदम नरमला आहे कारण त्याची लाडकी गुड्डी म्हणजेच आपली क्विंजल निघणार आहे. काल सर्व रडत होती त्यांच्यासोबत, तो पण एकदम नर्वस झालेला. काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल, बघितला नसाल तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भेटून जाईल बघायला. दाढी करायला म्हणजेच मव्याला सुरुवात झालेल्या विधीला ही सर्व घाई किंवा या विद्या लवकर करण्याचा प्रयत्न काय चाललाय कारण का लग्न 5:30चं आहे. टाइम टू टाइम सर्व कार्य होत असते रेवस बोडणी गावात. रूलच तसे आहेत, गावकीने मिळून सर्व रूल्स बनवलेले आहेत. तर टाइम टू टाइम झाला पाहिजे, लग्न टाइम टू टाइम लागला पाहिजे. 7चं असलं तर डॉट 7ला लागला पाहिजे, 5:30 असला तर 5:30 डॉटला लग्न लागला पाहिजे. वरात 1 वाजेपर्यंत आणि मांडवाच्या दिवशी डीजे पण 1 वाजेपर्यंतच राहील. आणि जी हळद मिरवतो आपण दुपारी हल्दीच्या दिवशी ती पण 4 वाजेपर्यंत घराजवळ पोहोचली पाहिजे, असे रूल आहेत. ताई आहे ती वारा घालत आहे. ताई नवऱ्याची? मी नवऱ्याची काकी. काकी नाव काय आपला? मी भूमिका काकी आपल्या समोर आहे. तुम्ही आता सध्या वारा घालतायत, त्याला काय बोलतायत? हा नवरा मुलगा मयाला बसलेला आहे ना, त्याचे मुलं वारा घालतो आम्ही. वारा लिंबाचं पण पाणी असं ते करतात आमच्याकडे. असं ही पद्धत आहे आमची. पद्धत आहे वारा घालण्याची जेव्हा नवरा मव्याला बसते तेव्हा. हा ठीक आहे. हे काही वेण्या आहेत लग्नासाठी, वेण्या ऑर्चिडच्या. ही बघा, एक दाखवा काढून. चला ही बघा. ओके. आमची तर सर्वांना हे करतात, वाटतात सर्वांना जेवढी लग्नाला येतील ना त्यांना सर्वांना. ते इकडे असं बघून समजते बघा एवढ्या. पहिलं कोण नाही कुठले मी घेईन दादा बोलताय 10 मिनिटांनी. विराज आहे आपला नवरदेव, आज लग्न आहे. कसं वाटतंय सर्व परिवारासाठी? काय बोलशील आता? सर्व कुटुंब 4 दिवस लगातार आपल्याकडे येत आणि सर्व 16 पण एकत्र येऊन पूर्ण करत आहोत, तर काय म्हणशील त्यांच्याबद्दल? सगळं सहपरिवार सहकुटुंब आम्ही सगळे आनंदात साजरी केला हा 4 दिवस. आणि आज हा लास्टचा दिवस राहिलेला आहे तो म्हणजे लग्न सोहळा. तर तो पण असा चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि सगळे मजा करतील हे माझी. आणि कुटुंबाला काय सांगशील? म्हणजे इतके आवर्जून ते सर्व आलेत, सर्व कार्याला हातभार लावतात, त्यांच्याबद्दल काय बोलशील? मेन म्हणजे हे माझ्या बहिणीचं आणि माझं एकत्र कार्य आहे आणि सगळे पूर्ण कुटुंब हा पूर्ण आनंद घेत आहे. त्याच्यामुळे तर भारी वाटते. लग्न आहे आता कसं वाटतं तुला? काय मस्त वाटते. मस्त वाटते कारण की द डे आय एम वेटिंग फॉर दिस डे. हा ओके. मस्त चेहऱ्यावरची त्याचे आनंद दिसते. नवऱ्याची मावशी आपल्या समोर आहे. मावशी नाव काय? मानंदा. आता आपण कुठे चाललोय?
मडकी आणायला कुठे चाललो? कुठे जात असतो आपण हे मडकी आणायला? शिलाकडे जाऊया आपण. म्हणजे व्यक्तीचं नाव आहे का एरिया आहे? ती व्यक्तीचं नाव आहे ना. ओके ओके ओके, चला जाऊया. दादा हात लाव रे हांड्याला, दादा हात लाव रे हांड्याला, कंबर. चला, नाण्यांसाठी पाणी आणि मडकी घेऊन आपण चाललोय. पण आता बघायला गेलं ना तर कालपेक्षा ऊन आज कमी वाटते. म्हणजे शेक पण थोडा कमी मारते आज. आई आहे आपल्या समोर. आई, काय सांगाल? 4 दिवस फुल थाटात साजरी केला आपला सर्व सोला आणि आता लग्न कार्य आलाय आणि 4 दिवस पूर्ण परिवार तुमच्या साथीला होता, हातभार लावला होता कार्यासाठी. त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं खूप खूप आभार. खूप खूप आभार. आणि आज स्पेशल लुक बघायला भेटेल वाटतं तुमचा. 4 दिवस फुल थाटामध्ये साजरा केला ना आपला सोला. आणि 2 पोरांचा आणि लाडके पोरीचा कार्य आहे तर एकदम जल्लोष होणारच होता. फुल धमाल केली 4 दिवस. धन्यवाद आई. आणि माझे परिवार आहे मला जाम साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके. मस्त होय. हेच पाहिजे होतं. मला फक्त आमच्या नाही झाला. पाणी चालली होती हो शिमडी, चालली होती शिमडी. डबल पडले मामी आणि आई माझा अंगी ठेवलं असं काय करते. हाताने हात हात बघा. मामा उचल. असा उचलते. आरामात आरामात पाय पाय हलकी आहे तर उतरवली. बरोबर बोला. देवाचे पाय पडतील. आपली नवरा नवरी चेंजिंगला जाईल. डायरेक्ट लग्नाचा वेशभूषा केली, चेंज केली. चला समोर नवरी नवऱ्याचा मामा आपल्या समोर. मामा नाव 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 माझं बाजूला. आता आपली सध्या ही समोर विधी आहे ती कोणती विधी चालू आहे? हसरत विधी. काय असते विधी? देवस्थान आहे.
हा काय असते विधीबद्दल काय सांगशील? म्हणजे देवस्थान नाही होते पहिल्यापासून पूर्वापासून आणि पाटल येतो आणि ते करतो. पाटल येऊन ती विधी पूर्ण करत असते काय? ओके. आता बघूया हसरत रीत काय असते ते. पप्पा मम्मी आणि आपले नवरा नवरी आहे. हॉटेलचे तिकडचं तू गाडी घेऊन इकडे ये, गाडी मी लोकेशन पाठवतो थांब लगेच. आणि पाटलांची लेक आले ना, पाटलांची लेक आले. लेकीचं नाव काय? सोया. सोया. काय पहिले चटका लागे बरं. चटका का देतात? आठवण नको लग्नाची. असं आहे काय? नवरा फुकाचा. नाव घ्यावं देवाचं. मंगारी वाण टाकलेलं चावल डसावे. डोक्याला चांदूर लागलं पाहिजे काय? हो आम्ही किंवा तुम्ही लगन लागत कुणी गाठ नको सुरा सांगती ना. गाठ बांधते बरोबर. झालं आता पाय परमे. गुफी गुफी जेवत नाही काय? त्याला थोडा वाईट वाटलाय ना. तेच मगाशी मी बोललो काय, गुफीला जेव्हा पहिले मामसोल्या बघितलेला तेव्हा कसा जोशीला होता आणि आज 2 दिवस जरासा नरमलाय. बोलू तुम्हाला बघून तुम्ही नरमले होते, तो पण नरमलाय. गुफीचा पहिला घेतलाय, नवरा नवरी नंतर घेतली. जेवत नाही बघा, त्यांना पण फिलिंग्स असतात बघा. बघा जेवतच नाही, जेवण तसंच ठेवलंय. 1 वाजलाय आणि हसरत जी रीत होती ती तुम्हाला दाखवली. म्हणजे गाठी बांधतात बघा, आपल्यात पण बांधतात, आमच्यात पण बांधतात गाठी डोक्यामध्ये. म्हणजे आता नवरा नवरी निघते ना, मग ते नजर वगैरे नको लागायला, कोणची वाईट नजर नको पाडण्यासाठी ते बांधत असतात देवांजवळ. आपल्याकडे पण देवांजवळच करतात. तर चला आत्ता महत्वाचा गोष्ट म्हणजे जेवायचं आहे ना आता. 1-2 जेवायला आज भाजी असणार आहे. लवकर नवरा काढणार आहे, म्हणजे 2-3च्या दरम्यान नवरा काढतील. 1 वाजल्या मला वाटणार नाही, 3 कमसे कम 3 वाजतील नवरा काढायला. लगेच नवरा निघू शकत नाही. 3 आता 2-3 तास नाचतील. ठीक आहे, 3ला निघतील ना. ठीक आहे चलो.
मधुर मधुर वादे वाजती मोददाची वधुरवर करिमाला घेऊन सज्ज होई जवल जवल आली हो घडी मिळनाची उदित उदित प्रेमे भेट गुणी जीवाची शुभलग्न शुभमंगल जय घंटा शब्द प्रमाण सुमुहूर्त अति समीप विज्ञान आणि सज्जन यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे सारे उपस्थित आहात समस्त सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आणि सहर्ष
तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आणि दोन्ही परिवाराने दोन्ही कपलला आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशाच काम एकत्र राहा, आनंदी राहा. आणि व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल एक ग्रँड पद्धतीचा रेवस बोडणेगावचं लग्न आपल्याला बघायला भेटलं. हालत पण थाटामध्ये केली, मांडव पण बघितला तुम्ही. 4 दिवसाचे 4 सोलेमिनी व्लॉग टाकलेले, तर कुठला तरी एका मिस झाला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही लिंक आहेत, जाऊन चेक करा. व्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर राज करंजाच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग, मार्केट, फेस्टिवल आपण चॅनलवरती टाकत असतो. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.